रोहित पवार हे सर्व नेत्यांना भेटून या प्रकरणाची सखोल चौकशी VSR कंपनी ही यातली आरोपी क्रमांक 1 आहे आणि सह आरोपी DGC आहे. या दोघांच्या संगनमतानं किंवा या दोघांची जी हातमिळवणी आहे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमध्ये DGC आणि VSR कंपनी, त्या हातमिळवणीतून अजित पवार यांचा मृत्यू ओढवलेला आहे आणि म्हणून त्याची चौकशी होत नाही. VSR कंपनीमधले अज्ञात भागीदार कोण आहेत, बेनामी, तर ते आंध्रचे राजकारणी, महाराष्ट्रातले काही राजकारणी, अत्यंत महत्त्वाचे उद्योगपती, हे सगळे या कंपन्यांमधले बेनामी भागीदार आहेत. चौकशी झाली तर यांचे मुखवटे खाली पडतील. DGCA ही या देशातली सगळ्यात भ्रष्ट सरकारी यंत्रणा आहे. खरं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत असं मी नेहमी म्हणतो. DGCA कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. अहमदाबादमध्ये 300पेक्षा जास्त लोकांचे बळी हे DGCAच्या हलगर्जीपणामुळे गेले. अजित पवारांचा बळी त्यातूनच गेलेला आहे. काही दिवसापूर्वी एअर ॲम्ब्युलन्स कोसळली रांची भागामध्ये, ही DGCAचंच पाप आहे. DGCA फक्त भ्रष्टाचार करते, आपल्या हव्या त्या लोकांना लायसन देते किंवा काढून देते. रावसाहेब, आता आपण VSR कंपनी आरोपी क्रमांक 1 म्हणालात. त्याच VSR कंपनीने काल देवेंद्र फडणवीसांनी आणि सुनेत्राताईंनी प्रवास केलेला विमान. हो, मग तो त्यांचा प्रश्न आहे ना. त्यांचं स्वतःचं वेगळं विमान असेल VSRकडे दिलेलं. VSRचे स्वतःच्या विमानं कमी आहेत आणि राजकीय नेत्यांची विमानं VSR आपल्याकडे ठेवतं. त्याच्यामध्ये त्यांचं विमान असेल स्वतःचं, ते फडणवीस साहेबांचं. पण रावसाहेब, काल रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यात अनेक मुद्दे उपस्थित केले आणि त्यात ते असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणात सुनेत्रा पवार अजून गप्प का आहे. हा प्रश्न मी सुद्धा विचारला होता. हा जो प्रश्न आहे सुरुवातीपासून मी विचारतोय की पार्थ पवार याच्यावरती बोलायला पाहिजे. ज्याने आपला पती गमावलेला आहे त्या सुनेत्रा पवारांनी ह्याच्यावरती बोलायला पाहिजे. मी असं म्हटलं, त्या सरकारमध्ये त्या डेप्युटी CM आहेत. FIR घेत नाही म्हणजे काय? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा विषय काय म्हणतोय मी? पवार कुटुंबातला कर्ता पुरुष तर आहेच अजित पवार, पण सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाच्या अजित पवारांच्या जागी, त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा ही घटना आहे. त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर 40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती की FIR घ्या. रोहित पवारांचं काय चुकीचं म्हणणं आहे की माझ्या काकाच्या मृत्यूचा संशय मला येतो आहे. VSR कंपनी आणि DGCA यांच्या हलगर्जीपणामुळं हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, अशा प्रकारचा FIR तो व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. हीच मागणी ज्याने आपला पती गमावला आहे, ज्याने आपला पिता गमावला आहे, त्यांनी केली पाहिजे. पण ती का केली जात नाही हा प्रश्न आहे. हा अपघात धोक्यानं की धोक्यानं असं देखील राज ठाकरे धोका नेमका कोणी दिला? त्याच्यावरती खूप वेळा आपण राज्यसभेला पवार साहेबांची भेट काही चर्चा झाली राज्यसभेच्या. इस्पितळात आहेत माननीय शरद पवार साहेब, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. त्याच्यामुळे ती राजकीय चर्चा करण्याची जागा नाही. त्यांच्याने माझे व्यक्तिगत नात्याचे संबंध आहेत पहिल्यापासून राजकारणात येण्याआधीच्यापासून. काल त्यांना भेटलो, त्यांच्या प्रकृतीची काळजीपूर्वक चौकशी केली. माझ्याशी ते बोलले अनेक विषयावर, हे खरं आहे. इतरसुद्धा काही लोकांची तेव्हा दिल्लीतून पुन्हा सुरू होती तिथे, त्या संदर्भात एक संवाद झाला, तो मला माहिती आहे. आणि पवारसाहेबांची प्रकृती आता स्टेबल आहे. काही चाचण्या त्यांच्या थोड्या आजूबाजूकडे होतील आणि ते घरी जातील. त्याला ताबडतोब घरी जायचं, पण डॉक्टरांनी त्यांना थांबवलेलं आहे, कुटुंबानं थांबवलेलं आहे आणि लवकरच ते पूर्ण बरे होतील आणि सक्रिय होतील असं मला एकंदरीत त्यांच्याशी बोलताना जाणवलं. नाही, पण रावसाहेब, तुम्ही असं म्हणता आहात की राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी चर्चा होईल.
दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे हे वारंवार शिवसेनेचा हा कसा दावा आहे राज्यसभेसाठी हे ठळकपणे सांगतात. मग ते चुकीचं काय बोलताय? एक लक्षात घ्या की महाविकास आघाडीमध्ये चर्चा करूनच आम्ही निर्णय घेऊ ना. फक्त माझ्याकडे 20 जागा आहेत म्हणून तर मी आमचा खासदार निवडून आणू शकत नाही, किंवा काँग्रेस पक्षाचे 16 आमदार आहेत म्हणून ते निवडून आणू शकत नाही, शरद पवारांचे 10 आमदार आहेत म्हणून ते निवडून आणू शकत नाही. त्याच्यामुळे